नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज दिनांक 20 सप्टेंबर 2024 वार शुक्रवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे. आज फुलांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहण्यामध्ये काही आपण जाणून घेणार आहोत. आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील. झेंडूची क्वालिटी त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी 20 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 26 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी 10 रुपयापासून दर पाहायला मिळतात. आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते कमी होताना पाहायला मिळतात. शेवंतीची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या शेवंतीसाठी 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 रुपयापासून शेवंतीसाठी दर पाहायला मिळतात. आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण आपल्याला पाहायला मिळते. आस्टरची क्वालिटीनुसार दर जे आहे ते हलक्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर आस्टरसाठी पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे ते 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर आस्टरसाठी पाहायला मिळते. अक्षय मुंबईवरून येते. जिप्सोफिलाची मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर जिप्सोफिलासाठी दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात. तर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या जिप्सोफिलासाठी क्वालिटी पाहू शकता, तर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या जिप्सोफिलासाठी 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर हलकी क्वालिटीमध्ये साधारणतः 20 ते 30 रुपयापासून जिप्सोफिलासाठी दर पाहायला मिळते. मागणी कमी झाली आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळते. पिंक डीजीची क्वालिटी पाहू शकता, चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पिंक डीजी पाहायला मिळते. तर दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळते. तर 20 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पिंक डीजीसाठी पाहायला मिळते. तर आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर त्याचबरोबर ब्ल्यू डीजी पण क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दरामध्ये एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर ब्ल्यू डीजीसाठी देखील पाहायला मिळते. आवक भरपूर आहे, त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण फुलांच्या दरामध्ये झालेली पाहायला मिळते. तर त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहू शकता, एक्सपोर्टसाठी माल जो आहे त्यात तयार होताना पाहायला मिळते. तर गुलाबाचे दर ही देखील आज आपल्याला मोठ्या प्रमाणावरती उतरलेले पाहायला मिळतात. चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या गुलाबासाठी 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 ते 20 रुपयापासून गुलाबासाठी दर पाहायला मिळतात. आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते फुलांचे कमी होताना पाहायला मिळतात. सनफ्लावरची मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावर पाहायला मिळते. तर एक नंबर टॉप क्वालिटीच्या सनफ्लावरसाठी 60 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. एका बंचमध्ये आपल्याला 5 स्टिक पाहायला मिळतात. तर दरामध्ये आपल्याला मोठी घसरण पाहायला मिळते. त्याचबरोबर कामिनीची क्वालिटी पाहू शकता, तर कामिनीच्या एका गड्डीसाठी साधारणतः 5 ते 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. कामिनीची गड्डी पाहू शकता, तर साधारणतः हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून दर पाहायला मिळतात. चांगल्या क्वालिटीमध्ये 5 ते 6 रुपयापर्यंत कामिनीच्या एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. जरबेराची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये जरबेरासाठी उच्चांकी दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत पाहायला मिळते. एका बंचमध्ये आपल्याला 10 स्टिक पाहायला मिळतात. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपयापासून जरबेरासाठी दर पाहायला मिळते. गुलछडीची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी दर जे आहे ते 30 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, तर दरामध्ये 2 दिवसापासून घसरण पाहायला मिळते. तुकडा गुलाबची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या तुकडा गुलाबसाठी दर जे आहे ते कमीत कमी 20 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर तुकडा गुलाबसाठी पाहायला मिळते. पासलीची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दरामध्ये आज थोडीशी तेजी पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये 12 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पासलीसाठी पाहायला मिळते.